मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। असाच एक हौसला, दृढ निश्चय की मला महाराष्ट्र पोलीस व्हायचं आहे, हा दृढ निश्चय हौसला घेऊन मैदानामध्ये उतरलेला आमचा तेलगुडगावचा भूमिपुत्र चिरंजीव गौरव मंगल बाप्पू गटकर या गौरवने महाराष्ट्र पोलीस झाल्यानंतर आपल्या चैतन्य नागनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या या तेलगुडगावच्या भूमीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असा नागरी सत्कार समारंभ आज या ठिकाणी आयोजित केला। अशाच या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मातोश्री आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट सुमतीताई साहेबराव गाडगे पाटील व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर गौरवजी आमले पाटील, डॉक्टर श्रुतीताई, सर्व हा गटकळ परिवार व या गटकळ परिवाराच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार व शिक्षकवृंद, मार्गदर्शक आणि ज्या महाराष्ट्र पोलीस होण्यामध्ये जो बहुमान आणि जे मोलाचे योगदान मिळाले असा सर्व आपला हा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान परिवार व आदरणीय प्राचार्य सोपनरावजी काळे सर व सर्व शिक्षक मार्गदर्शक ज्यांनी या गौरवला पोलीस होण्यामध्ये अनमोल असं सहकार्य केले, ते अतिशय मराठी शाळेपासून हायस्कूलपर्यंत असे सर्वच मार्गदर्शक, त्यामध्ये सोपनराव सुकाळे सरांचं मोठं योगदान आहे। तसेच आमचे मित्र मुकुंद, कारण की आम्ही नेहमी पाहतो कबड्डी म्हटलं की मुकुंदचं देखील आपल्या हातून चांगले खेळाडू घडले पाहिजे, असं त्रिमूर्तीमध्ये योग्य असे कबड्डी क्षेत्रात कामगिरी बजावणारे मुकुंद आहे। त्यानंतर आपल्या आदरणीय कोटे सरांनी देखील अनेक वेळेस या ठिकाणी गौरवला चांगलं मार्गदर्शन केलं आहे। असं सर्वांनीच मार्गदर्शन केलं आणि खरोखर या सर्वांच्या सहकार्यातून गौरव आज महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी झालेला आहे। कारण की आपण पाहतो आदरणीय मेजर साहेबरावजी गाडगे पाटील नेहमी म्हणायचे की खरोखर कुस्तीचा मल्ल आणि कबड्डीचा खेळाडू बनणं म्हणजे खूप मेहनतीचा भाग आहे। कारण की एकाकी हा खेळ ह्या खेळामध्ये नाविन्य मिळवला जात नाही, कारण कुस्तीचा जर मल्ल असेल तर त्याला खूप सराव करावा लागतो। तसंच कबड्डी क्षेत्रातील जे सांघिक खेळ आहे की आपण सांगितलं की पालकांपासून शिक्षकांपर्यंत व स्वतःची मेहनत ज्यावेळेस सफल होती, कारण कबड्डी क्षेत्र हे सांघिक खेळाचं प्रतीक आहे काकी, आणि सांघिक खेळातून नॅशनल होणं ही खूप मुश्किल बाब आहे। परंतु खरोखर ते गौरवने देखील हे मुश्किल काम सफलता ही सर्वांच्या सहकार्यातून आणि स्वतःच्या मेहनतीतून या ठिकाणी पूर्ण केली। कारण खरोखर आज जर आपण पाहिलं महाराष्ट्र पोलीस होण्यासाठी ज्या नियम अटी आहेत खूप कडक आहेत, आणि त्या सर्व मिळवत असताना त्याला सर्व जे मोलाचं मार्गदर्शनाचे मार्ग मिळाले असतील ते आपण NCC आणि नॅशनल, कारण की त्रिमूर्तीच्या माध्यमातून या त्रिमूर्तीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपला गौरव नॅशनल झाला, NCC पूर्ण झाला आणि खरोखर या स्पोर्टच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये उतरल्यानंतर त्याला खेळाच्या जीवावरती आणि आपल्या मेहनतीच्या जीवावरती आज तो खरोखर, कारण की इतर जे आपले या ठिकाणी उपस्थित पालक आहेत, खेळाडू आहेत, यांना देखील आदर्श घेण्यालायक आहे की खरोखर खेळाच्या जीवावरती खेळाडू काय करू शकतो, तर याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे गौरव। कारण या अगोदर देखील खेळाच्या माध्यमातून आमचा पुतण्या शुभम असेल, आपल्या गावातील PSI झालेला प्रतीक असेल, अभिमन्यू काळे असेल, अतिशय अशा अनेक खेळाडूंनी खेळाच्या जीवावरती नाविन्यपूर्ण यश मिळवलेलं आहे। आणि खरोखर खेळाच्या जीवावरती इथून पुढच्या काळात देखील महाराष्ट्र पोलीस असेल किंवा विविध क्षेत्रात या ठिकाणी आदर्श घ्यावा व या शिक्षणाच्या माध्यमातून आपली कामगिरी सफल करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावं। आणि या ठिकाणी जे कबड्डीचं बाळकडू मिळालं आहे हे गौरवच्या घरातूनच मिळालं आहे, कारण की आमचे मार्गदर्शक चैतन्य नागनाथ स्पोर्ट्स क्लबचे आदरणीय बाप्पू मामा गटकर, चैतन्य नागनाथ स्पोर्ट्स क्लब म्हटलं की काकी कुठेही आम्ही ज्यावेळेस आपल्या चैतन्य नागनाथ स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कबड्डी खेळण्यासाठी जायचो की त्या ठिकाणी ज्यावेळेस कबड्डी स्पर्धा असायच्या, कुठलाही संघ विचारायचा की चैतन्य नागनाथ स्पोर्ट्स क्लब कुठं उतरला आणि पहा, म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला उतरलं तर किमान सेमीपर्यंत जात आहे। अतिशय असं योग्य बाळ कडू या कबड्डीच्या क्षेत्रातून आमचे जे चैतन्य नागनाथ स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू होते, आदरणीय सोपनरावजी काळे सर, पोपट काळे सर, बाप्पू गटकर सर,
चंद्रकांत सर, भाऊ गाडगे सर, सुरेश घोडेचोर सर, त्यानंतर आदरणीय बी.के. काळे सर, दीपक काळे सर, आम्हाला देखील त्यांनी त्या सामावून घेतलं आणि अतिशय या बाळकडू कबड्डीचा आपल्या घरातूनच मिळालेला आहे आणि त्याचाच फायदा गौरवला झाला. आणि आदरणीय बाप्पू सरांनी देखील आपण ज्यावेळेस म्हणतो की बाप्पू सर जर सोपान सरला म्हणले की तुम्ही गौरवकडे लक्ष द्या, मग लक्ष देत असताना पालकांनी देखील कुठेही कमी पडले नाही. तुम्ही लक्ष द्या म्हणजे काय लागेल ते सपोर्ट मी घरातून करेन. म्हणजे आपण पाहतो बाबा कारण की बाप्पू मामा गटकर सरांनी देखील गौरवला जे लागेल ते, कारण की तू फक्त लढ म्हणा, कारण लढत असताना गौरवची जरी मेहनत असली तर कुटुंबाचं जे पाठराखण आहे, कारण की काळे सर असतील सर्व शिक्षकांनी जे लागेल ते वेळोवेळी देण्याचं काम जे पालकांनी केलं आहे. अतिशय प्रतिकूल परिसरात आदरणीय शरदरावनी सांगितलंय, प्रास्ताविकमध्ये सोपानराव काळे सरांनी सांगितलंय, पोपट सर देखील बोलले की गटकळ परिवार हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर सामोरं जात असताना जी शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे आपल्या मुलांना सपोर्ट केला, कारण की गौरव बाप्पू सरांची मुलगी देखील चांगलं शिक्षण घेत आहे, गौरवने आज महाराष्ट्र पोलीस झाला आहे. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या ग्रामस्थ बंधूंनी खेळाडूंनी व्यायाम करावा लागतो, त्याच्यासाठी देखील रोड चांगलं झालं आहे, ढोरजळगाव रोड चांगला झाला आहे. आपल्या गावातील आता विकासाच्या दृष्टीने तेलकुड गाव पुढं चालत आहे. त्यामुळं निश्चित या खेळासाठी समस्त ग्रामस्थाच्या वतीनं सर्वच ग्रामस्थ वेळोवेळी सहकार्य करतात. पुन्हा एकदा आपल्या या चिरंजीव गौरव मंगल बापू गटकळ या आपल्या महाराष्ट्र पोलीससाठी, कारण की पहिला बहुमान आहे आपला गौरव महाराष्ट्र पोलीसमध्ये तेलकुडगाव मध्ये पहिला आहे, कारण इतर क्षेत्रात झाले परंतु महाराष्ट्र पोलीसमध्ये आपला गौरव झालाय, त्याबद्दल त्याचं खरोखर या ठिकाणी कौतुक आहे. यानंतर या कार्यक्रमानंतर